नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय. तुमच्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे. मित्रांनो, काही लोक मांजरं पाळतात, कुत्रे पाळतात, पण एक बाई अशी होती, ती मुंगसाचं पिल्लू पाळले. त्याला खाऊपी घातली. मुंगूस मोठं झालं आणि ते घरातच राहू लागलं. त्या लेकराप्रमाणे तिनं जपायची. एके दिवशी बाळ पाळण्यामध्ये होतं, घर उघडंच होतं. ती फिरीला पाणी आणायला गेली आणि घागर घेऊन भरून येत असताना मुंगसानं दरवाजामध्ये थांबलं तिचं स्वागत करण्यासाठी. आणि त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलं. त्या बाईला संशय आला की बाळ माझं पाळण्यात आहे, पाळण्यातल्याच बाळाला ह्यानं चावा घेतलं आहे असं तिला समज झाला. आणि तिनं घागर त्याच्यावर आपटिली शिवा देऊन. ते मुंगसाचं पिल्लू धाडकन पडलं. आत जाऊन बघते तर काय, बाळ सुखरूप आहे आणि बाळाच्या पाळण्याजवळ सापाचे तुकडे तुकडे करून ठेवलेलं होतं त्या मुंगसानं. त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे मुंगसाचं पिल्लू फार किती चांगलं आहे, मोठं झालेलं आहे आणि आपल्या बाळाला वाचविलेलं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने मुंगसाला मांडीवर घेऊन रडत होती. मुंगूस थोडं डोळे काढून बघितलं आणि मुंगसाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मुंगूस मेलं. बोलण्याचं तात्पर्य म्हणजे मुक्या प्राणीसुद्धा माणसाला जीव एवढे लावतात, तर आपण तर माणसं आहो. माणसानं माणसाला जीव लावलं पाहिजे, माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे, दयामया दाखवलं पाहिजे, एकमेकाला मदत केलं पाहिजे. धन्यवाद.